सर्वच कापायला कच्चा आहे म्हणता सर. नाही. आज दुपारपासूनच ब्लॉगला सुरुवात केली होती ती दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत भरपूर असं काय काय केलेलं आहे. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं कधी गावाकडनं फणस आणला होता आणि त्याचा कधी सकाळी असं वास चालू झाला. मला वाटलं ते पूर्णपणे पिकला आणि कसं होतं मी ते जर लई दिवस ठेवला की नाही तो आतनं खराब व्हायला चालू होतं. म्हणून म्हटलं की नाही आज दुपारीच हा कापायला घेतला होता. छोटासा होता, गरे पण त्याचे काय फारसे नव्हते, पण कधी चवीला गोड असा होता जास्त. तर तो कापताना लक्षात आलं की ते अजून 1-2 दिवस राहिला असता, म्हणजे थोडासा असा कच्चा होता पण गोड गरे होते. त्यामुळे अर्धाच कट केला, त्याचे गरे काढले आणि उरलेल्या अर्धा कणी झाकून ठेवला. त्यानंतर इथं आता संध्याकाळची वेळ आहे. मी जाळी खाली ठेवल्यापासून काय होतं, जाळी होती की नाही ओट्यावर ठेवायची, त्यावेळी जाळीतली भांडी जरी आता आली मी संध्याकाळी जेवण आवरून परत रात्री लावायचं म्हटलं तरी चालायचं तसं. पण आता काय होतं माहिती आहे, ओट्यावरच पालथी घालते, त्यामुळं पहिल्यांदा तर आलं की नाही किचनमध्ये भांडी लावायला लागतात आणि मग जेवणाला सुरुवात करायला लागते. त्यामुळे इथं आता पहिल्यांदा भांडी दुपारची घासलेली ती लावली. त्यानंतर ओटा वगैरे पुसून घेतला आणि कापड वगैरे धुवून पसरून ठेवलं. तर आज संध्याकाळचा मेनू मी काय काय करणार आहे हे थोडक्यात सांगते. इथे मला जिरा राईस करायचा होता, त्यानंतर अख्खा मसूर करणार आहे आणि पहिल्यांदा काय ठरवलं होतं माहिती आहे, मी पनीर करायचं ठरवलं होतं. कारण नीलला कसं पनीर जास्त आवडते, पण ते पोरगं दुकानला जायला लागते म्हणून आवडीचा पदार्थ पण त्यानं नाकारला. राहू दे म्हणाला, करायचं परवा दिवशी करूया, आज दुसरं काहीतरी करूया. त्यामुळे जो मी बेत ठरवला होता तो कॅन्सल केला आणि मग अख्खा मसूर एका सरसरीत करायची ठरवली. तर इथं पहिल्यांदा जिरा राईससाठी चाळणीत तांदूळ वगैरे धुवून घेतलं, भात वगैरे फोडणीला दिला आणि इथं आता अख्खा मसूरची तयारी करायला चालू होती. तुम्हाला भात दाखवते. त्यामुळे ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तो अपलोड पण केलेला आहे यूट्यूबला, इन्स्टाला, कुठेही तुम्ही असाल तर तिथे जाऊन नक्की बघा. त्यानंतर अख्खा मसूर फोडणीला दिली आणि चपातीला पीठ देखील मळून ठेवलं. आणि आज मी आमरस देखील, कारण अख्खा मसूर सरसरीत एकच करणार होते म्हणून म्हटलं आंबे आहेत तर आंब्याचा आमरस पण करूया थोडा. तो पण बनवून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, म्हणजे गार आमरस खायला बरं पडतं आणि छान पण लागतं. तर आतापर्यंत जे बघितलं ते संध्याकाळचं होतं रुटीन. त्यानंतर हे 2 दिवसानं डायरेक्टली दुसऱ्या दिवशीची परवा दिवशीची सकाळ म्हटली तरी चालेल. तर इथं आता सकाळच्या वेळी मी काय काय करते हे तुम्हाला सांगते. पहिल्यांदा तर मी चपातीला पीठ मळून घेतलं, त्यासोबत मला पनीर करायचं होतं. म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, म्हणजे ते 2 दिवसापूर्वीच आहे हां. तर काल रात्री दूध आणायला गेल्यानंतर त्याला हे बाकीचं सगळं साहित्य आणायला सांगितलं होतं. म्हटलं ते आता फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि एक राहिलं असं होतं फोडणीला टाकताना, म्हणून सगळं एकत्रच म्हटलं ओट्यावर पहिल्यांदा काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला विसरायला पण होत नाही आणि गोंधळ उडत नाही आपल्या. व्यवस्थित असं करतो, कारण आज थोडंसं मला वेगळ्या पद्धतीनं पनीर बनवायचं होतं आणि सकाळची भाजी कशी आमच्यात जास्त बनवायला लागते आणि पनीर म्हटलं तर लागतेच. म्हणून म्हटलं ते 200 ग्रॅम आणलेलं पनीर काय पुरणार नव्हतं, त्यामुळे थोडंसं माझ्याकडे ढोबळी मिरची होती, ते पण थोडंसं म्हटलं फ्राय करून घालायची. तर इथं आता पहिल्यांदा थोडंसं पाणी कोमट करून पिलं, त्यानंतर लगेचच त्याच भांड्यात चहा ठेवलेलं आहे. आणि इथं आता हे बघा माझी पनीरची काय काय तयारी झालेली आहे. शिमला मिरची वगैरे फ्राय करून घेतलेलं आहे, पनीर घेतलेलं आहे, टोमॅटो कट करून घेतलेलं आहे कारण मला त्याची प्युरी बनवायची आहे. इथं काजू पण भाजून घेतलेले आहेत आणि आता कांदा कढईमध्ये मी भाजायला ठेवलेला आहे. हे सगळं अगोदर प्रोसेस तयार करून वाटण वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग फोडणीला टाकलं. तर हा पनीरचा व्हिडिओ मी उद्या सकाळी म्हणजे उद्या 4 जून आहे ना, तर 4 जूनला सकाळी 10 वाजता यूट्यूबला अपलोड होईल. अहो ते 4 लिटर कचरा झाला त्याला, जिना रंगवा आहे आता ती 1 तासाला घासत. तर इथं किचनची ओट्यावरची सकाळची सगळी कामं आवरून घेतलेली आहेत. पोरं एकदा गेली का नाही मग बाकीच्या कामांना मला निवांत. तर इथं झाडू मारून झालेलं आहे, फरशा पुसायच्या आहेत, म्हणून त्याच्या अगोदर म्हटलं सगळं का नाही फ्रीज वगैरे किती जरी आता मागच्या आठवड्यात 10-12 दिवस झालं असेल ना घर झाडून, 15 दिवस, तरी पण लगेचच धूळ यायला चालू झाली बघा. त्यामुळे नाही डबे वगैरे थोडंसं म्हटलं ओल्या कापडानं असा हात फिरवला की बरा पडतो. तर इथे फणस काल कापलेला होता का नाही त्याच्या बिया ठेवलेल्या आहेत, त्या आता संध्याकाळी भाकरी झाल्या का नाही त्याच तव्यामध्ये भाजून घेईन, मग तिथं ओट्यावरच मिक्सरवर ठेवलेलं आहे. तर आता फरशा सगळ्या पुसून घ्यायच्या म्हटलं. तसं तर आजचं वातावरण आमचं थोडंसं की नाही वारं वगैरे चालू झालेलं आहे,
आणि 4-5च असे शिंतोडे पडले असतील. पाऊस काय फक्त एकदाच मोठा पडून गेलेला आहे वळवाचा म्हटला तर, नाहीतर अजिबात पाऊस पडलेला नाही. आज थोडंसं वातावरण तसं झालेलं आहे. म्हटलं आता आणि अशा वातावरणात कधी काम सोडून बसलं की अजिबात काम पण करू वाटत नाही. म्हणून पहिल्यांदा आता म्हटलं आवरलेलं आहे सगळं ओट्यावरचं, तर आता फरशा वगैरे पण पुसून घ्यायचे. देवपूजा वगैरे माझी झालेली आहे. हे कणी मॉप माझं ह्या मिठानंच कणी खराब झालेलं. मला कसं पाण्यामध्ये मीठ टाकायची सवय आहे ना, त्यामुळे ते गंज पकडलेलं आहे. त्यामुळे थोडंसं असं प्रेस होताना कमी जास्त असं लवकर होत नाही, ते मिठामुळं झालेलं आहे. तर इथे मला फरशी पुसताना कणी किचनची फरशी मात्र आधी मला 2 वेळा पुसायला लागते. कारण किती जरी नाही म्हटलं ना, मी भाज्या वगैरे कसं बसून चिरते. मग टोमॅटोच्या थोड्याशा बिया पडल्या कारण थोडासा गर कसला तरी पडला की ते चिकट चिकट होते. त्यामुळे एकदा पुसून कणी असे स्वच्छ निघल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे किचनची 2 वेळा पुसून घेतली. त्यानंतर बाकीच्या सगळ्या कणी फरशा पुसून घेतलेले. त्यानंतर टॉयलेट बाथरूम घासून घेतलं. इथं भाताचा कुकर लावायचा ठेवला होता. म्हटलं नंतर गरम करत भात लावायचा, तर लगेचच फरशा पुसून झाल्यानंतर भात पण लावून घेतला. आणि आता इथं बाहेर कणी जिना रंगवायलासाठी मुलं पेंटर बोलवलेले आहेत, तर त्यांच्यासाठी इथं कोकम बनवत आहे. म्हणजे बनवून मी फ्रीजमध्ये ठेवणार, म्हणजे थोडंसं कसं गार झालं की कोकम प्यायला चांगला वाटतो आहे. तर इथं साखर मीठ घातलेलं आणि थोडंसं कणी जिरा भाजून मला घालायचा आहे. तुम्ही कधी पण कोकममध्ये कणी असं जिरा घरच्या घरीच भाजायचा आणि मिक्सरवर किंवा तुम्ही खलबत्त्यात कुठं पण कुटा आणि ते थोडंसं घालायचं. अगदी म्हणजे चवीला कणी कोकम अगदी छान असं खमंग वाटतं. विकतच्या जिरा पावडरपेक्षा कणी हे घरच्या घरी असं जिरे थोडेसे कुटून घातले की नाही कोकम सरबत चांगला होतं. तर मला ते घालायचं होतं, त्यामुळे जिरे पहिल्यांदा थोडेसे भाजून मिक्सरला वाटून घेतले. त्यानंतर कोकम वगैरे बनवून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि इथं आता मी आलेले आहे बाहेर. वातावरण तुम्हाला दिसलंच असेल. तर इथं कणी माझ्या तुळशीला मंजुळा इतका आलेले आहेत, त्या कणी काढायला लागतात. नाही तर मग काय होतं माहिती आहे, तुळस मरते असं म्हणतात आणि झाडासारखे असे गुजबूर झालेले. त्यामुळे थोड्या मी परवा मंजुळा काढल्या होत्या, थोड्याशा बाकी होत्या, त्या काढायच्या म्हटलं आणि ठेवायच्या. कुणाला पाहिजे असेल तर बिया म्हणून पण ते टाकायला नेतील, नाही तर मग आपल्या बाहेर दारात पण आपण टाकू शकतो. हा एवढासाच दारातला आवारा कणी आता इतका भरगच्च वाटतो आहे. कारण पपईचं झाड पण मोठं झालेलं आहे, लिंबूचं पण मोठं व्हायला लागलं आहे. त्यात कणी ते तुरीचं पण एक डहाळा आलेला आहे कणी, तो पण पसरलेला आहे. पुदिन्याला तर कणी त्या अशा बिया आहे बघा, असं तुम्हाला तुरी दिसतील तसे झालेले आहेत. आणि तुळस तर झाडासारखी बहरलेली आहे. चला यासोबतच आजचा व्लॉग इथंच बंद करते. आवडला तर एक